तर आपण ॲडिशनल मल्टिपल कॅमेराज आपण इंटिग्रेट करू शकतो. हे सगळे कॅमेरे डायरेक्टली आपल्या मेन कंट्रोल रूमशी लिंक असणारे जे जे वेगवेगळे ॲनालिटिक्स आपण आपल्या प्रोजेक्ट्समध्ये आणलेले आहेत. जसं की ॲडव्हान्स व्हिडिओ ॲनालिटिक्स, त्यानंतर ANPR रिलेटेड ॲनालिटिक्स, फेस रिकग्नायशन रिलेटेड ॲनालिटिक्स, हे सगळे ॲनालिटिक्स डायरेक्टली कंट्रोल रूमशी कनेक्ट असल्यामुळं अशी कुठली जर घटना होणार असेल तर ती त्वरित आपल्या ह्या मिनी कंट्रोल रूम, आपण मिनी कंट्रोल रूम म्हणू हिला, डायरेक्टली इकडे पॉपअप्स येतील आणि मेन कंट्रोल रूममध्ये पण पॉपअप्स येतील. याच्यामध्ये ॲनालिटिक्स सोडून वायरलेस कम्युनिकेशन सेंटर पण आहे आणि ड्रोनची फॅसिलिटी पण आहे. जे ड्रोन आहेत आपले ते ड्रोन पण डायरेक्टली कंट्रोल रूम आणि सर्व्हेलन्स व्हेकलची डायरेक्टली कनेक्टेड आहेत. हे ड्रोन पण आपले स्मार्ट ड्रोन आहेत आणि थर्मल बेस आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये नाईट विजन कॅमेरा, थर्मल बेस कॅमेरा पण आहेत आणि हे पण ॲनालिटिक्स बेस म्हणजे AI बेस कॅमेरा असल्यामुळं ह्याचे पण डायरेक्टली पॉपअप्स आपल्या डायरेक्टली कंट्रोलला येतील. काय काय आहेत याचे फायदे असे आहेत की जे आपले वेगवेगळे 28 प्रकारचे अनालिटिक्स आहे, जसे की कुठलं ऑब्जेक्ट डिटेक्शन असेल किंवा मॉब गॅदर्ड झाला, आपण जे कुठलं अनालिटिक्स आपण अप्लाय करू त्या अनालिटिक्सच्या अलर्ट्स आपल्याला येतील. आता समजा जे काही कोयता म्हणतो तसं कोयता रिलेटेड जर कुठलं ऑब्जेक्ट निघालं तर त्या पॉपअप्स आपल्याला येतील. कुठं फायर लागली आहे किंवा जसं ट्रॅफिक रिलेटेड ट्रिपल सीट राईड असतील किंवा रॉंग वे डायरेक्शन जरी असेल, ऑन द वे ही जेव्हा मूव्ह होईल गाडी तेव्हा अशा प्रकारचं रॉंग वे डायरेक्शन किंवा ट्रिपल सीट राईड जरी असतील तर ऑटोमॅटिकली कंट्रोलला त्याचे अलर्ट्स येतील आणि ऑटोमॅटिकली याचे चलन पण जनरेट होतील. किती पुण्याला गाड्या मिळाल्या आणि एका गाडीची काय या पूर्ण ज्या पुण्याला आपण ज्या फेज 2 मध्ये घेतलेल्या आहेत त्या 5 आपल्या मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल आहेत. ह्याच्याबरोबर 5 ड्रोन सिस्टम पण आहेत आणि एका गाडीची किंमत अंदाजे 1-1.5 कोटीच्या आसपास आहे. ओके. दृष्टी याला नाव देण्यात आलं, काय नेमकं? दृष्टी आपण एक सर्व्हिलन्सच आहे. म्हणजे वेगवेगळे नाव मी जेव्हा चर्चा केली, दृष्टी म्हणजे एक आपण सर्व्हिलन्स व्हेकल म्हणून काम करणार आहे. सो आमचं गुन्हेगारी किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींवर कंटिन्यू वॉच असेल, सो त्या अनुषंगाने आम्ही दृष्टी नाव ह्याला दिलेलं आहे. तुमचं नाव सांगा आणि काय जबाबदारी तुमच्या या सगळ्या? मी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस विवेक पवार. मी कम्युनिकेशन आणि IT विंग पुणे पोलीसशी बघतो. पुणे पोलीसमध्ये जेवढे टेक्नॉलॉजिकल आणि ॲडव्हान्स जे प्रोजेक्ट्स होतात त्या सगळे प्रोजेक्ट त्याचं डॉक्युमेंटेशन करण्यापासून तर ते इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी संपूर्ण माझ्यावर आहे. ह्या प्रोजेक्ट्समध्ये आपण जे आता बोबदेवचं पण जे केलेलं आहे, आता बोबदेवमध्ये असे टेकड्या किंवा जिथं आपल्या निर्जन स्थळ आहेत तिथे आपल्या मोबाईल सर्व्हिलन्सची मोबिलिटी होऊन आपण तिथे त्यांना पण या गोष्टींची फॅसिलिटी देऊ शकतो. थँक्यू. थँक्यू.